मित्रांनो, फर्स्ट इयरला एखादा सब्जेक्ट असा असतो ना, तो आपल्याला कसं इयर डाऊनला कारणीभूत ठरतो थोडक्यात सांगतो. एखादा सब्जेक्ट जो असतो ना आपल्याला अवघड जातो, आपण टाळाटाळ करतो, याला नंतर करू कारण तो अवघड असतो ना, अवघड असलेला आपल्याला आवडत नाही, आवडत नसलेली गोष्ट आपण नंतर करतो आणि पहिल्यांदा बॅकला पडतो. ऑलरेडी ज्यांना बॅकलॉग आहे त्या मुलांना तर माहितीच आहे, पण जे रेग्युलर आहेत ना त्यांनाही सांगतो, एकदा बॅकलॉग लागला सेकंड टाइमला आपण टाळाटाळ करतो, यार करू बरं का, याला शेवट करू, बाकी रेग्युलरचे काढू, पुन्हा बॅक जातो. आणि थर्ड टाइमला जेव्हा येतो मग तेव्हा तो इतकं टेन्शन देतो का बाकी सुटून जातं, पण त्याचंच टेन्शन राहतं, त्या टेन्शन पायी अजून एकदा बॅक राहतो, शेवटी तो आपल्याला इयर डाऊनला घेऊन जातो. सो मित्रांनो, एक सब्जेक्ट त्याला थोडं सिरियसनेस नाही घेतलं, टाळाटाळ केली, यस, आणि तो सब्जेक्ट जर बॅकलॉगला गेला, वायडी आपल्याला पाडतो, तर आपलं अख्खं करिअर खराब करतो. जे करिअर आपण बेस्ट करू शकलो असतो, सीजीपीए स्ट्रॉंग करू शकलो असतो, एका सब्जेक्टमुळे सगळं बरबाद होतं. त्यामुळे मित्रांनो, कुठलाही एक सब्जेक्ट अवघड असेल ना, त्याला पहिलं प्राधान्य द्या, त्याच्यावर फोकस टाका, काय वाटेल ते करा, पण त्याला क्लिअर करा, कारण एक ड्रॉप म्हणजे अख्खी इंजिनिअरिंग वाया जाते. आणि मित्रांनो, जर तो अवघड सब्जेक्ट फ्री मध्ये क्लिअर करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन दिली, पर्पल ॲप आहे, त्याच्यावर प्रत्येक 98 मार्काचे फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते बघ. शिवाय प्रत्येक विषयाचे 70 मार्काचे म्हणजे 350 मार्काचे IMP क्वेश्चन आहे, तेवढं कर तरी तुझा तो अवघड विषय क्लिअर होईल आणि तुझा इयर ड्रॉप वाचेल. सो बी सिरियस अबाउट दिस एक्झाम. बेस्ट ऑफ लक.